हॅलो नमस्कार, मी अभिजित पेशकार आणि माझ्यासोबत आहे माझा एक जुना स्टुडंट ज्याने आत्ताच फायनल इयर कंप्लीट केलेला आहे. MBBS चा विद्यार्थी आहे. आज ह्या सेशनमध्ये आदित्य शर्मा स्पेसिफिकली रिपीटरच्या विद्यार्थ्यांना त्याचे अनुभव शेअर करणार आहे की त्याने कशा पद्धतीने स्वतःचं जे रिपीटचं सक्सेस आहे ते मिळवलं आणि त्याने काय स्ट्रॅटेजीज वापरल्या, काय गोष्टी त्याने योग्य केल्या, काय चुका अवॉइड केल्या आणि कशा पद्धतीने त्याने त्याचा ड्रीम कॉलेज ड्रीम स्कोर अचीव केला. आज आपण आदित्यकडून बघणार आहे. हा व्हिडिओ त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे जे नीट एक्झाम क्रॅक करण्याची इच्छा ठेवतात आणि स्वप्न बघतात. तर सगळ्यात पहिले आदित्य, स्वागत आहे तुझं. थँक्यू. मी तुम्हाला म्हणजे रियालिटी सांगतो, आदित्य ऍक्च्युली इथे एका इन्व्हिटेशन साठी आला होता आणि आम्हाला आमचे विद्यार्थी जेव्हा पुन्हा भेटायला येतात तेव्हा आम्हाला राहवत नाही आणि आम्ही नेहमी सक्सेसफुल विद्यार्थ्यांकडून काहीतरी काढण्याचा प्रयत्न, कारण की त्यांनी जेव्हा विद्यार्थी जेव्हा होते आमच्याकडून पिळून आमच्याकडून नॉलेज काढून घेतलं. तसंच हे सक्सेसफुल झालेले जेव्हा विद्यार्थी असतात तेव्हा आम्ही यांच्याकडून काहीतरी टिप्स मुलांना उपयोगी पडतील अशा शोधून काढत असतो. आदित्य, स्वागत आहे सगळ्यात पहिले. थँक्यू सर. आणि कॉंग्रॅच्युलेशन फॉर कम्प्लिटिंग द MBBS. रिझल्ट आलेला नाहीये, अजून रिझल्ट आलेला नाही, पण छानच येईल. हो, राईट, नक्की. पूर्ण विश्वास आहे. येस. तर आदित्य, थोडक्यात सांग, तुला रिपीट मध्ये किती स्कोर होता? माझा फ्रेश मध्ये फर्स्ट अटेम्प्ट मध्ये 285 स्कोर होता. माय गॉड, 285. येस. आणि माझा रिपीट मध्ये फर्स्ट रिपीट मध्येच माझा नंबर लागलाय. मला 595 माझा. 285 से डायरेक्ट 595. 595. तो मेरे को लगता है ये स्टोरी तो मैक्सिमम लोगों के लिए है, टॉपर्स के लिए है ही नहीं आज का वीडियो. ये वीडियो है उन बच्चों के लिए जिसने नीट में सिर्फ 200-300 मार्क लिए. तो मला सांग, हिम्मत कशी झाली पहिले रिपीट करायची? आय वॉज इन प्रायव्हेट कोचिंग क्लास. सो पहिले तर मी काहीच अभ्यास नाही केला. 11-12 बिंदास एकदम चिल की येतंय मला सगळं. मी फिजिक्स तर असं सोडवायचो की मला सगळं काही येतंय. बट नंतर शेवटी कळायला लागलं 2 महिन्यात की नाही, आपल्याकडून काही होणार नाही. मग एक्झाम दिली. एक्झाम दिल्यानंतर मला असं वाटलं की 600 मार्क्स येणार मला, बट नाही आले. मग पप्पा म्हटले की काय करायचंय, BAMS मध्ये जायचं ऍडमिशन. म्हटलं हो, BAMS घेऊयात, क्या बात आहे. सोडून देऊयात आपण. मम्मी पण म्हटली नको रिपीट करायला, परत कमी मार्क आले तर काय करणार. पण मग पप्पांना विश्वास होता माझ्यावर की नाही, हा करू शकतो. तर मग त्यांनी विचारलं मला एक दिवशी की हे बघ, तुझी खरी करायची इच्छा आहे. आणि मला ती एक लाज होती की मी चांगला अभ्यास करून पण मी परत तेच सगळं केलं, सगळा टाइमपास केला, फ्रेंड्स सोबत टाइमपास केला, त्यांच्यासोबत कधी अभ्यास नाही केला, काय नाही. आणि ती लाज पायी थोडासा मी म्हटलं की नाही, आपण केलं पाहिजे. ही एकच चान्स आहे, नंतर परत परत पुन्हा चान्स येणार नाही आपल्या लाईफ मध्ये. सो मग मी थोडासा विचार केला की करू शकतो आपण, जर 0 पासून स्टार्ट केलं तर करू शकतो. सो मग मी आलो फर्स्ट डे आणि मी लेक्चर्स अटेंड केले. मग मला थोडंसं वाटलं की नाही, आपण करू शकतो. मग मी पप्पांना म्हटलं घरी जाऊन की असं असं आहे. मग पप्पांनी ऍडमिशन वगैरे करून दिलं. आणि त्याच्यानंतर मग मला एक नॉलेज मध्ये एकदम असं वाटू लागलं की मी जे पहिले शिकलो होतो 11-12 ते काहीच नव्हतं. आणि मी ती 0 करून मग मी स्टार्ट केलं. येत होतं मला बरं, म्हणजे असं अज्युम नाही केलं. 2 प्रकारचे अझम्पशन मुलं घेतात. एक, तुम्हाला सगळं येतं. हा, येत असतं बऱ्याच पोरांना. फर्स्ट फ्रेशर मध्ये शिकले पण नंबर लागला. ते ओव्हर कॉन्फिडन्स आहे. यू हॅव टू बी अ 0 वेन यू रिस्टार्ट. अंडर कॉन्फिडन्स पण नकोय. अंडर कॉन्फिडन्स पण नको. येस, एक्झॅक्टली. मला काहीच येत नाही हा पण जे निराशा नको, आणि मला सगळं येतं हा, हे पण एक्झॅक्टली. आणि समोरचा आपल्याला शिकवतोय तो याच याने शिकवतोय की यांना काहीच येत नाहीये. आपण चालू केलंय आता शिकवायला. आपण सिग्निफिकंट फिगर पासूनच चालू करतो शिकायला. सो मग तिथूनच सगळं चालू होतं. सो मी तेच केलं की मी 0 पासून स्टार्ट केलं. माझं पहिल्याचं नॉलेज सोडून दिलं. मी म्हटलं जे टीचर शिकवतील तेच माझं ज्ञान आहे, तेच राईट साईड आहे. नो अनदर वे. फक्त NCERT आणि टीचर, बस. क्या बात आहे. आता सगळ्यात महत्वाचं, शेवटचे 3 महिने स्वतःला कसं स्टेबल ठेवलं आणि 3 अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या तू स्वतः केल्या? आमच्या वेळेस म्हणजे 2020 मध्ये फर्स्ट टाइम कोरोना आला. मार्च 21 ला उद्या परवा कोरोनाचं हे लागलं, लॉकडाऊन लागलं. आणि मी इथंच, म्हणजे पप्पांनी इथं शिफ्ट केलं होतं, स्पेशली भाड्याने घर घेऊन इथं शिफ्ट केलं आणि आम्ही इथंच राहत होतो. बट कोरोना आला, मग कंपनी बंद, सगळे क्लासेस वगैरे बंद. मग पप्पांनी विचार केला परत बॅक शिफ्ट होऊन जाऊ बजाजनगरला. आम्ही जिथं घर आहे आमचं स्वतःचं. मग तिथं शिफ्ट झालो परत.
आणि त्या पिरियडमध्ये 15 दिवसांनी पप्पांना कॉल आला की पप्पांचा जॉब गेलेला आहे. सो हाय इन्कम पेमेंट डायरेक्ट बंद झालं, सगळं इन्कम सोर्सच बंद झाला. देन ते सगळ्या गोष्टी होत्या. मग आम्ही बिझनेस करायचा विचार केला थोडासा. माझा अभ्यास चालू होता की लिटरली मी एवढा बसायचो 2-3 वाजेपर्यंत रात्री, लास्ट एंड पर्यंत पण, की मला पॅन्टला घाम यायचा क्या शेवटी. बात आहे. आणि मला ते माहिती आहे की जोपर्यंत घाम नाही येणार तुमच्या पॅन्टीला तोपर्यंत तुम्ही सक्सेस नाही मिळू शकत. क्या बात आहे. बहुत बढिया, बहुत बढिया. ते मी हे केलं. आणि जे मुलांना आम्ही म्हणतो किती तास बसतो, त्याचं हे एक्सप्लेनेशन आहे. जोपर्यंत पॅन्टला घाम येत नाही तोपर्यंत बसायचं. अजून आणि म्हणजे तो स्टेबल राहण्याचं, म्हणजे मला स्वतःला आज मला आश्चर्य वाटतं की मी त्या पिरियडमध्ये जेव्हा माझ्या पप्पांची जॉब गेली, सगळं झालं, हे सगळं आलं एक सोबत आणि काहीतरी वेगळंच जग चालू होतं आणि त्याच्यात ते स्टेबिलिटी ठेवली, ती मोठी गोष्ट आहे. आणि ती स्टेबिलिटी अशीच ठेवायची की आपण विचार करतो ज्या पॉइंटला आपल्याला सोडायचा विचार येतो, जर त्या माणसाने त्या पॉइंटला पकडून धरलं तर तो पुढे जाऊ शकतो. क्या बात आहे. नाही तर तो सुटला तर सुटून जातं. मग जरी मी आदित्यपेक्षा वयाने मोठा असेल, अनुभवाने मोठा असेल, पण आज त्याने ती गोष्ट सांगितली जी अच्छे को नहीं समझ में आती. जिस पॉइंट पे ऐसा लगे कि आप छोड़ना है, उस पॉइंट को पकड़ के रखो, बस उसके बाद सक्सेस ही है. आणि माझ्यासोबत आणखीन एक गोष्ट होती की माझे 5 मित्र होते, हा, जे तुम्हाला माहिती आहे. हो माहिती आहे ना. तर 5च्या 5 मेडिकल कॉलेजमध्ये. क्या बात आणि आहे. मित्रांची नावं घेऊन टाक यार. सुयोग आहे, हा, प्रथमेश अडावे, समृद्धी देशमुख आहे, बरोबर. त्याच्यानंतर नचिकेत गोरे म्हणून एक हा. होता, आणि आणखीन एक महेश नरोडे. महेश, हे सगळे म्हणजे सगळे बेस्ट कॉलेजेसमध्ये. बेस्ट कॉलेजेसमध्ये आहेत. आणि असं नाही की आम्ही खूप टॉपर होतो सगळेजण, आम्ही ऍव्हरेज स्टुडंट होतो, पण आम्ही आमच्यातली हेल्दी कॉम्पिटिशन होती की तो आज पहिला आला, नचिकेत आज पहिला आला, मी नाही आलो, प्रथमेशला हाच डाऊट आला. आमच्यात एक हेल्दी कॉम्पिटिशन होती. मग एक टाइम हा पण आलता माझ्या लाईफमध्ये की मी सगळ्यांना कॉल केला, म्हटलं माझ्याकडून होत नाहीये, डेट पुढं सरकत चालली आहे, माझ्याकडून काही होणार नाहीये, मी सोडतोय आता. बरं. पण त्यांनी मला कॉन्फिडन्स दिला की हे बघ किती तू, म्हणजे तुला परत रिपीट करावंच लागणार किंवा बरोबर. BMS घ्यावं लागणार. मग तू हे सगळं करून काय फायदा, तू अभ्यास केलायस एवढा सगळा चांगला, तुला मार्क्स येत आहे टेस्ट सिरीज मध्ये, तर मग तू ते त्याच्यावर Continue वर्क कर, continue कंटिन्यू कर. आम्ही आहेत तू सोबत. म्हणजे एक मग मोटिवेशन तिथून- लागतं. हा, मोटिवेशन. फ्रेंड्स तशी असले पाहिजे. अच्छा, फ्रेंड्स तसे असले पाहिजे. फ्रेंड्सचा ग्रुप सिलेक्ट करताना मुलं चुकी करतात. म्हणजे कुठल्या मार्केटमध्ये भेटतात हे फ्रेंड्स? ते ऑटोमॅटिकली बनून जातात, ते मार्केट ऑटोमॅटिकली होऊन जातं ते की बनवायची हे गरज माझे मित्र. हा, ते होऊन जातं की बोलण्यात होऊन जातं की मला आज 600 मार्क आले, तुला किती आले? 595 आले का? अच्छा. ते त्याच्यात त्या Automatic गोष्टी बनतात. होऊन जातं की मग अरे ह्याचं आन्सर हे असं का नाही आलं. आणि बाकीचे जे असतात ना की ज्यांना खरंच इच्छा नसते ती करायची, हे फ्रेशर्स वाल्यासाठी पण आहे की ज्यांना ही इच्छाच नसते ना करायची, ते असे असतात, अरे जाऊ दे ना, सरांकडे कशाला जायचंय, नाही मला गरज नाही, मी माझं बघून घेईल. ओव्हर कॉन्फिडंट असतात ते की नाही मी बघून घेईल माझं. ते मित्रात पण डिस्कस करायचा विचार करत नाही आणि स्वतःची लाईफ नाही इथून लवकर निघा. अरे असं नसतंय. जर तुम्ही करतायत तर त्या प्रोसेस मधून जावं लागेल तुम्हाला. क्या बात आहे. आता शेवटच्या 2-3 महिन्यामध्ये सब्जेक्टला तू कसं इम्पॉर्टन्स दिलं? मी फिजिक्सचं सांगतो पहिले तर. फिजिक्सचं माझं एक फॉर्म्युला बुक होती, क्लीन क्लिअर. माझं ती फॉर्म्युला बुक मी लिटरली सगळे फॉर्म्युले त्याच्यात लिहून काढले. आणि मी आजपर्यंत खरं सांगतो, मी बाकी काहीच नाही केलं. मी काहीच नाही केलं, मी फक्त फॉर्म्युला बुक. माझं लिटरली असं व्हायचं की हफ्त्यातून माझे जास्तीत जास्त 100-200 MCQ सॉल्व्ह व्हायचे. ठीक आहे. आणि माझी जास्त इच्छा नाही व्हायची. पण माझं असं होतं, 30-40 25 क्वेश्चन तरी सॉल्व्ह होतात आपले. 100 तर होतात. 100 तर होत आहे. वरचे 15 जे आहेत त्याच्यातले 2-4 तर सेमी कंडक्टर, ते तिकडचे थिअरी असणार आहे, तर थिअरी वाचून घ्यायची ती तिकडची NCERTची, आणि ही फॉर्म्युला बुक. सो मी मग कंटिन्यू फॉर्म्युला. आणि मी असं नाही करायचो की आता संडेला एक्झाम आहे 720ची, ह्या सिलेबसची एक्झाम आहे तर त्या सिलेबसचा अभ्यास नाही. आपण पूर्ण अभ्यास करायचा, ती एक्झाम चालू राहील, त्या एक्झामचं त्या एक्झाम मध्ये निघून जाईल. जर कमी आले तर तुमचा कोणता वीक एरिया आहे तो तुम्हाला कळेल की हा ही तर कमी आहे मला. म्हणजे एक्झाम देत राहायच्या. केमिस्ट्रीमध्ये असं होतं की मी NCERT केली याला आपल्या इनऑर्गॅनिकला. ऑर्गॅनिक इज लाईक चव्हाण सरांनी जे शिकवलं होतं तेच मी रिपीट करत गेलो. आणि MCQ सोडवायचो मी. केमिस्ट्रीचे MCQ सोडवायचो, मला जास्त सोडवायचो. तुला केमिस्ट्रीमध्ये? मला 145 होता. हो, गुड.
माझं सगळ्यात पक्क होतं जे फर्स्ट असतं इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक आणि फिजिकल माझं पक्क होतं पहिलेपासून, की माझ्या तोंडावर रटलेल्या होत्या गोष्टी. तर मी एनसीईआरटी पण पलटली तर मला लगेच माहित असायचं की ही लाईन हिते. सो मग माझा एखादा प्रश्न विचारला केमिस्ट्रीचा, आता आयसोथर्मल प्रोसेस काय सांग. आयसोथर्मल प्रोसेस पण नाही आठवत. अरे खरंच नाही आठवत, ते एवढ्या बुक झाल्या आता. ग्रेट. आणि बायोलॉजी मध्ये किती स्कोर होता? माझा बायोलॉजी मध्ये 345 होता. क्या बात आहे. त्याचा अभ्यास शेवटी कसा? माझं असं होतं की मी आज माझं एक शेड्यूल असायचं की मी आज बायोलॉजी करणार तर मी बायोलॉजीच करणार दिवसभर. सो मी सकाळी एक दिवशी माझा हा रियालिटी आहे, शिंदे सरांकडे होतो मी तेव्हा. सो मग मला बायोलॉजीमध्ये पहिले येत नव्हतं, चांगलं यायला लागले मग. आणि दसऱ्याचा दिवस होता. दसऱ्याचा दिवस म्हणजे सगळीकडे एन्जॉय करणार आहे, सुट्टी असणार. मी विचार केला सकाळी 7ला बसूयात. मी सकाळी 7ला बसलोय, रात्री 8 पर्यंत माझं 11th एनसीईआरटी संपलेलं होतं. क्या बात आहे. दिवसभरात. क्या बात आहे. आणि मी मेसेज केला नंतर सगळ्यांना की बाबा माझं संपलंय आज. क्या बात आहे. मी आज दसऱ्याचा दिवस दसरा मनवलाय मी. एन्जॉय. सो मी विचार केला होता की दिवाळी आपण तशीच एक्झाम नंतरच मनवायची, आपल्याला एन्जॉय करायचं. सो मग मी तेच केलं. आणि शेवटी पण बायोलॉजीचं हे एनसीईआरटी एमसीक्यू सॉल्व्ह करत होतो. जेवढे टेस्टचे पेपर आहे ते मी परत सॉल्व्ह करायचो. कारण कसं असतं, एमसीक्यू इज वास्ट आणि टेस्ट मध्ये जे येतात ना ते तुमचे लिमिटेड क्वेश्चन असतात, ते स्पेशलच क्वेश्चन असतात. अगर 90 क्वेश्चन आ रहे हैं तो 90 में से 50 क्वेश्चन वो टेस्ट में से ही आने वाले. इसका मतलब अगर जो क्लासेस जो टेस्ट निकालते वो कोई तो टीचर ही निकाल रहा है. एग्जैक्टली. वो स्पेशली होने वाले. टीचर थोड़ी रफली कुछ भी दे रहा है. कुछ भी नहीं देगा, वो सोच के देगा कि ये इसको आएगा नहीं. एक मेरा बच्चों को एडवाइस रहता है, असं मी म्हणतो की पीवायक्यू सॉल्व करा. हाँ, पीवायक्यू इज मोर दॅन इनफ. हो ना, मोर दॅन इनफ. की तुम्हाला एक आहे की तुम्हाला नंबर लावायचा आहे. इफ यू वॉन्ट टू टॉप ना, देन यू हॅव टू सगळंच बघा, एच.सी. वर्मा बघा, हे बघा, ते नंबर लावायचा. हा, नंबर लावायचा आहे. बट इफ यू डोंट ना, तर मग एक बुक उचला आणि त्याच बुकचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करा. 1000 वेळा सॉल्व्ह करा. एक बुक 1000 वेळा सॉल्व्ह करा. जसं ते ब्रूस ली म्हणत होता की 100. I don't fear the person who knows 100 types of punches. But I fear the person who have practiced one punch 1000 times. Yes. So एकच बुक सिलेक्ट करा, तीच परत एनसीईआरटी सिलेक्ट करता. तर एनसीईआरटीच्या लाईन टू लाईन जशीच्या तसे एमसीक्यू येतात, त्याच्या बाहेर काहीच येत नाही. एक्झामच्या आदल्या दिवशी काय फिलिंग होते आणि एक्झामच्या दिवशी ते 3 तास पेपर आल्यावर तू कसा विचार केला? माझा फ्रेशर मध्ये एक्झामच्या आदल्या दिवशी मी थोडस मला वाटलं की उद्या काय होणार आहे माहित नाही आता, कारण अभ्यासच झालेला नव्हता. मग फ्रेशच्या दिवशी सकाळी जेव्हा उठलो मला लिटरली श्वास घेता येत नव्हता. मी एक्झामला जाणार नव्हतो. मग मी कसं तरी ऍसिडिटीच्या गोळ्या घेऊन हे करून गेलो, चांगले मार्क आले. मग मी जेव्हा रिपीटला गेलो तर मी आदल्या दिवशी संध्याकाळी सोडून दिलं सगळं, काहीच नाही केलं. जे होईल ते होईल, बघून घेऊ. मला माहित होतं की अभ्यास तर झालेला ऍटलीस्ट झालेला आहे. तर शेवटचे 4-5 तास जे होते संध्याकाळी 6 पासून ते पुढे 10 पर्यंत मस्त पैकी आराम केला, जेवलो वगैरे, बाहेर चक्कर मारून आलो आणि झोपून गेलो मस्त. सकाळी उठलो, फॉर्म्युलाची बुक होती माझ्या हातात, फिजिक्सची बुक होती. मला माहित होतं मला बायो आणि केमिस्ट्रीवर 100% विश्वास होता की मला जास्त रिवाइज करायची गरज नाही पडणार. मी फॉर्म्युलाची बुक उचलली. माझा जर 2 वाजता पेपर आहे तर माझं काहीतरी 1 वाजता इन होतं. सो मी बुक घेऊन गेलतो सोबत. मग कारमध्ये आम्ही 10-11 वाजताच गेलतो तिथं. तर कारमध्ये बसून मी फक्त फॉर्म्युले चाळले, बघितले. मग पप्पा म्हणे जा, काही टेन्शन घेऊ नको. मग मी मस्त आरामात, त्यावेळेस काहीच भीती घेऊन नव्हतो गेलो तिथं. मी विचार केला की जे होईल ते होईल, आपला अभ्यास झाला. हा, मग मध्ये गेलो, बसलो, शांत झालो, 2 मिनिटं श्वास सोडला, हनुमान चाळीसा म्हटली. मी म्हटलं आता जे काय होईल ते बघू. पेपर आला, माझा पहिला बायो सेक्शन आला. मला आय डन बायो इन 27 मिनिट्स. क्या बात है. 27 मिनिट्स विथ राउंड, विथ सर्कलिंग इन 27 मिनिट्स. क्या बात है. दॅट स्पीड ती कुठून आली ना, ती पॉवर, हनुमान चालीसा ती कुठून पॉवर आली ना, लेजिट मला आज पण माहित नाही की
मी जेव्हा टाइम बघितला आणि माझा जो स्पीड होता, पेपरचा आवाज येत होता ना, खडखड खडखड ते सट 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 आणि पुढे घेतोय, चालू आहे. त्या मॅमने अक्षरशः शेवटी येऊन, ती जी मॅम आहे समोर उभी, मी फर्स्ट बेंचवर होतो त्या दिवशी, आणि मला त्या मॅमने येऊन विचारलं कोणत्या क्लासेसला. क्या बात आहे, बहुत बढिया. मी सांगितलं मग असं असं क्लासेस. अच्छा म्हणे माझ्या मुलीला पण टाकायचं क्या बात आहे म्हणे, यार, तू क्या एवढं बात. चांगलं सॉल्व्ह करत होता. म्हटलं सॉल्व्हचं नाही, ते झालेलं आहे एकदम. मग केमिस्ट्री सॉल्व्ह केलं, मग फिजिक्स शेवटी ठेवलं मी. फिजिक्सला माझं खूप टाइम होता, क्या पण बात. फिजिक्स मध्ये माझ्या ज्या चुका झाल्या आहेत ना, त्या म्हणजे मी दोषी आहे डायरेक्ट. मला जेलमध्ये टाकलं पाहिजे. सिग्निफिकंट फिगर्स, अरे सेमी कंडक्टर्स, मीन्स लॉजिकली एकदमच ज्या सोप्या गोष्टी होत्या कॉन्सेप्ट होत्या. त्या चुकून आलोय. बाकी सगळ्या चांगल्या गोष्टी करून आलोय. आणि तिथं असं असतं की तुम्हाला 2-4 क्वेश्चन येत नाही, मुलं सोडून येतात, काही सोडून येतात की निगेटिव्ह मार्किंग आहे. पण मी असा विचार केला की जर ह्याच्यातून एक जरी बरोबर आला आणि 4 चुकलेले असले, त्याची निगेटिव्ह मार्किंग हा इक्वल करून घेईल. मग मी ते सोडवायचे ट्राय केले की बाबा ते पण आता जे सिग्निफिकंट प्लेअर हे चुकले होते माझे, त्याच्या जागी भारी भारी क्वेश्चन बरोबर येऊन गेले माझे. सो मग ते कव्हर अप झालं सगळं. म्हणजे सो मला 120 मार्क होते फिजिक्स मध्ये, जे की एक ड्रीम असतं रिपीट विद्यार्थीसाठी. एक्झॅक्टली. हो ना. बस. म्हणजे ज्याला 285 मार्क पडतात त्यासाठी 120 म्हणजे डोक्यावरतून पाणी असतं हे. आणि मी निघालो आणि सरळ इथं आलो क्लासवर. हो. सरांना पेपर दाखवला, हा पेपर आहे. नाही, माहित आदित्यची मी नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आदित्य ना हा त्या विद्यार्थ्यांपैकी आहे जो कनेक्टेड आहे शिक्षकांशी आजही. त्याचे प्रत्येक शिक्षक, केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी, आणि मी तर म्हणतो त्याच्या स्कूल टीचर सुद्धा सगळं. तो कनेक्टेड असेल. तर मी त्या गोष्टीबद्दल आता बोलेल जी तो नाही बोलला, की द बॉन्डिंग ही हॅज विथ हिज पेरेंट्स अँड टीचर्स. वडिलांना फ्रेंड सारखं जे त्यांचं बॉन्डिंग होतं, बरोबर ना. हा, फ्रेंड्सच होतो, बट एक लिमिट वर. हा, पण एक मला असं वाटतं की सपोर्टिव्ह नेचर सपोर्ट खूप होता हो ना? त्यांचा. आणि आईचाही वडिलांचा दोघांचा खूप टीचर सपोर्ट. सोबत तर तो म्हणजे आता मी तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकवली असती, तो हे नाही म्हणत की सर कुठे काय, सर आलोच मी. म्हणजे इतकी अटॅचमेंट आहे. तर ही गोष्ट सुद्धा विद्यार्थ्यांना तुम्ही लक्षात ठेवा, मॅटर करते यार. फ्रेंड्स मॅटर करतात, टीचर्स मॅटर करतात, आई वडिलांचा सपोर्ट मॅटर करतो, आणि स्वतःचं विल पॉवर हे मॅटर करतात. आणि त्यासोबत अभ्यास तर आहेच. तर अभ्यास तर सेकंडरी गोष्ट होऊन म्हणजे जाते. अभ्यास तर होतोच. मग होतोच हे सगळं हे सगळं एक लाईन मध्ये चालायला लागतं ना, की मग तो ते 3 इडियट्स मध्ये म्हणत नाही का, बस, तुम्ही बस. तिकडं सक्सेस येईल तुमच्या मागे. बरोबर आहे. तसंच आहे. तर खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर. फॉर कम्प्लिटिंग द MBBS सक्सेसफुली. तू खूप पॉझिटिव्ह विद्यार्थी आहेस. थँक्यू. असाच राहणार आहेस. तू Yes. सुंदर डॉक्टर बनणार आहेस. तुझ्याकडे येणारा पेशंट म्हणजे आता खुश होऊन जाईल एकदम. नक्की. आणि पुढे सुद्धा PG करणार असशील तर खूप खूप शुभेच्छा. आणि मुलांना गायडन्स दिलं. ऑल द बेस्ट गाईज. तर आपणही तुमच्या वतीने मी त्याला थँक्यू म्हणतो. आणि असे बरेच सक्सेस स्टोरीज आपण आणत राहू. तुम्ही फक्त अभ्यास करत राहा आणि ह्या चेअरवर येऊन बसण्याचा विचार करा. क्या बात आहे. आणि खरंच आय एम प्राऊड ऑफ माय स्टुडंट्स. दे मेक मी फील प्राऊड. सो थँक्यू ही फिलिंग मला दिल्याबद्दल. ठीक आहे. तर सी यू सून इन द नेक्स्ट पॉडकास्ट. टिल दॅट टाइम बी सक्सेसफुल अँड बी स्ट्रॉंग. ऑल द बेस्ट.